बरं नानासाहेब, तुम्ही म्हणताय ते पटलं बरं का. वरनं तुम्ही एवढा निधी आणला, एवढी कामं केली, पण एक शंका आहे बरं का. बोला बोला. ती कामं आम्हाला काय पूर्णत्वास गेलेली दिसत नाही. नाही, तुमचा मुद्दा एकदम बरोबर. तुम्ही मुद्द्याला हात घातला. ही तर खरी मेक आहे. काय झालं, संतोष खेतमाळीचा आम्ही निधी आणला, नंतर छायाताई आले, त्यांनी मोहम्मद महाराजाच्या यात्रे दिवशी श्रीगोंद्यात पाणी आणलं. पाणी पुरतं झालं, पण त्याच्यानंतर परत 2.5 वर्षांनी दुसरे नगराध्यक्ष आले. नगराध्यक्ष आल्यावर त्यांनी म्हणजे ताबाच घेऊन टाकला. पाणी योजना आणली, 30 कोटीचं टेंडर छायाताईंच्या यांच्या ह्याच्यात झालं, म्हणजे दादांच्या नेतृत्वाखालीच झालं. पण नंतर नवीन नगराध्यक्ष आले. ते असं झालं, मंजुरी एकाने केलं आणि निधी दुसऱ्याने काय केलं ते कळलंच नाही त्यांना. म्हणजे ते नेताच झाला. उद्या दादाचं बी ऐका ना, मनमानी कारभार सुरू झाला. अहो डिवायडर असे केलेत की काय काय तर तेवढं वाऱ्यानेच ओढतात. ते नगराध्यक्ष कोणी बोलत नाही, पण दादा करतात म्हणून दादा बोलायला टाकतात सगळं. पण मला काय म्हणायचं की सगळं दादाने आणलं, ह्यांना फक्त करून घ्यायचं होतं. गावातलं एक सुद्धा डिवायडर ह्यांच्या पूर्ण नाही झालं.